गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ पळसपे ग्रामस्थांनी आणि महिलांनी ग्रामपंचायतीवर जन आक्रोश मोर्चा काढला. पाणी आमच्या हक्काचं अशा घोषणांनी ग्रामपंचायत कार्यालय दणाणून सोडत नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. गावात 5-5 दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचा आरोप करत ग्रामसेवक आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. दररोज किंवा दिवसाआड नियमित पाणी पुरवठा, अनधिकृत नळ जोडण्यावर कारवाई आणि पाणी मिळेपर्यंत मोफत टँकरची मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाडामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचे सांगत पुढील 2 दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र मुदतीत पाणी न मिळाल्यास पंचायत समितीवर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. नमस्कार. आज पळसपे ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी सगळे जमा झाले. कारण जवळजवळ या गावामध्ये एमआयडीसीचं कनेक्शन आहे, परंतु 5 दिवस झाले, परंतु प्रत्येकाला पाणी मिळालेलं नाही. तर आम्ही ज्यावेळी आता आमचे काही वगैरे असतील आणि चेक करायला गेले, त्यावेळी तिथे वाल दुसरीकडे सोडलेले दिसले. याचा अर्थ असा आहे का टाकीमध्ये पाणी न सोडता तो दुसऱ्याला पाणी दिलं जातोय. हा पाणी कुणाच्या सांगण्यावरून दिला जातोय. हा या ठिकाणी मी ग्रामसेवक तसेच आपले प्रशासक आहेत यांना मी फोन केले, पण त्यांनी काही फोन उचलले नाही. हे त्यांना अगोदरच माहिती गेलेली दिसते. याचा अर्थ या पळसपे ग्रामपंचायत आता ही स्वच्छ ग्रामपंचायत म्हणून आता त्यांना काही पुरस्कार वगैरे देण्यासाठी गेलेली, परंतु हे अशा पद्धतीने आणि गावात जर तुम्ही फिरले तर घनकचरा वगैरे भरपूर पडलेला आहे. आणि अशा ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा गंभीर असताना आज पाऊस भरपूर पडतोय आणि खऱ्या अर्थाने इथली लोक नळाचं पाणी न आल्यामुळे जो पागोळ्याचं पाणी येतोय त्या पाण्यावर आज 5 दिवसची लोक पाणी बिनी भरत आहेत. तर प्रशासनाला जाग कधी येणार आहे? कारण ऍक्च्युली पाणी एमआयडीसी कडनं भरपूर आहे, परंतु या लोकांनी जाणून बुजून पाणी कुणाला तरी दुसरीकडे त्याचं डायव्हर्शन केलेलं आहे. या मेन टाकीमध्ये पाणी यायला पाहिजे आणि तिथून शिफ्टिंग होऊन वरती प्रत्येकाला जायला पाहिजे. तर तसं होत नाही. तर याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे तुमचं? ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे? आज ग्रामपंचायत आता याच्यावर उत्तर द्यायला कोणच नाहीये. आज तिथं ग्रामसेवक नाहीये, तिथं कर्मचारी आहेत. कर्मचारी याच्यावर काय उत्तर देणार? प्रशासकीय अधिकाऱ्याला तुम्ही माहिती दिली? प्रशासकीय अधिकाऱ्याला माहिती दिली का? प्रशासकीय अधिकाऱ्याला फोन केला, परंतु त्यांचे फोन आउट ऑफ सर्व्हिस आहेत किंवा फोन उचलत नाहीयेत. कोणी पण प्रशासकाला पण माहिती दिली, याच्या आधी पण दिलेली आहे आणि आता ग्रामसेवकाला फोन केला, पण ग्रामसेवक पण फोन उचलत नाहीयेत. टाकी काढण्याची टाकी काढण्याची हा, तशीच आता काही आमच्या इथं गावाचे सहकारी सांगतात का वरची जी टाकी आहे जी पाणी गावाला जातोय त्या ठिकाणी सुद्धा टाकी क्लीन केलेली नाही, अस्वच्छ आहे. हे पण ते प्रशासनाला वेळोवेळी सांगून सुद्धा अद्याप ते पाणी साफ केले, टाकी साफ केलेली नाही. तर उद्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाने आता याच्या पुढे आम्ही आज जर हे आम्हाला याच्यावर निर्णय मिळाला नाही तर सोमवारी आम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन हे आंदोलन करू. ठीक आहे. या ठिकाणी दोन पंप आहेत, म्हणजे स्टँड बाय एक पंप जर बंद झाला तर दुसरा तो चालू करून तो वरच्या टाकीत पाणी शिफ्ट केला जातो. अशी सिस्टीम असताना सुद्धा लाईट गेल्यानंतर त्यासाठी जनरेटर सिस्टीम आहे, परंतु यावेळी इथं आता असं होतंय का एक पंप बंद झाला जळला तर तो दुसरा जळेपर्यंत वाट बघतात. दोन्ही जळल्यानंतर पाणी वरती चढणार कसं काय? आणि ही प्रशासनाचे बाब लक्षात आणून दिले असताना सुद्धा अजूनपर्यंत त्याच्यावर काही कारवाई होत नाही. आणि जनरेटर लाईट जनरेटर कधी चालू करत नाही, कारण लाईट गेल्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहे, लाईटचा प्रश्न होऊ शकतोय. आणि त्यासाठी जनरेटर सोय असून म्हणजे पळसपे ग्रामपंचायत सोय असून इथल्या कर्मचारी किंवा प्रशासन हा जे आहे हे माजुरी झालेले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. 5 दिवस पाणी नाहीये, पण त्याच्यासाठी ग्रामपंचायतीने बाहेरनं पाण्याचा सोर्स का दिलं का प्यायचं? जागेवर असायला पाहिजे ना. ग्रामसेवक किती दिवस नाहीये ग्रामपंचायतीमध्ये? ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक 4 दिवसापासून नाहीये. बरं, ग्रामसेवक रोज येतोय का आठवड्यातून एकदा येतोय की कसं आहे? मग याला जबाबदार कोण आहे या गोष्टीला? मग त्यांनी त्याच्यासाठी तुम्ही आता पुढचं नियोजन काय करणार? आता आम्हाला आमचं म्हणणं असं आहे
का आम्हाला गावामध्ये पाण्याचे टँकर MIDC चा टँकर पाहिजे बोरिंगचं पाणी नकोय. सुरळीत पाण्याचा प्रश्न सुरळीत होईपर्यंत आम्हाला टँकरनी पाणी यायला पाहिजे. टँकर हा MIDC चा असला पाहिजे, शुद्ध पाणी असला पाहिजे. याची guarantee आलं उत्पन्न किती सांगा. ग्रामपंचायत उत्पन्न उत्पन्न असताना पण 2.5 कोटी उत्पन्न आहे ग्रामपंचायतीला या. आणि त्या एवढं उत्पन्न असताना सुद्धा ही परिस्थिती गावाची आहे आणि खरोखर याला जबाबदार ग्रामसेवक आहे. आणि याचा आता आम्ही याच्यासाठी लेखी स्वरूपात काय तुम्ही दिलंय का त्यांना? लेखी स्वरूपात काय दिलंय का? आम्ही हे सगळे मिटिंग आम्ही झालेले आहे, त्यांना कोणी सगळे सांगत आहोत. पण लेखी स्वरूपात आता गावातला हा प्रश्न आहे. त्यांनी ग्रामपंचायतला ग्रामसेवक वगैरे याचं काम काय? हे सेवक आहेत आपले आणि या सेवकाचं जर काम नसेल तर त्यांना या लोकांनी काही पदाधिकारी जे आहेत त्यांनी त्यांना साहेब झाले ते त्यामुळे ते चढले. आता लॉकडाऊन झालं. आता आमचा पुढचा निर्णय असा आहे जमलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंचायतीला लॉक करून टाकतो असं म्हणजे त्यांना जागी ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.